शांती. आज आहे 17/1/2024ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबांची प्रेमाने आठवण करत रहा. सदैव श्रीमतावर चाला. पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करा, तर तुमचा सर्वजण आदर करतील. प्रश्न आहे, अतींद्रिय सुखाचा अनुभव कोणत्या मुलांना होऊ शकतो? उत्तर आहे, पहिला पॉइंट आहे, जे देही अभिमानी आहेत. यासाठी जेव्हा कोणाशीही बोलता किंवा समजावून सांगता, तेव्हा असे समजा, मी आत्मा भावासोबत बोलत आहे. भावाभावाची दृष्टी पक्की केल्याने देही अभिमानी बनत जाल. दुसरा पॉइंट आहे, ज्यांना नशा आहे की आम्ही ईश्वराचे स्टुडंट आहोत, त्यांनाच अतींद्रिय सुखाचा अनुभव होईल. गीत आहे, कौन आया मेरे मन के द्वारे. ओम शांती. बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत. दुसऱ्या कोणत्याही संस्थेमध्ये असे म्हणत नाहीत की बाबा मुलांना समजावून सांगतात. मुले जाणतात, खरोखर सर्व मुलांचे बाबा एकच आहेत. सर्वजण भाऊ भाऊ आहेत. त्या पित्याकडून जरूर मुलांना वारसा मिळतो. सृष्टी चक्रावर देखील तुम्ही चांगल्या रीतीने समजावून सांगू शकता की हा आहे संगम, जेव्हा मुक्ती आणि जीवनमुक्ती मिळते. तुम्ही मुले जीवनमुक्तीमध्ये जाल तेव्हा बाकी सर्व मुक्तीमध्ये जातील. सद्गती दाता, लिबरेटर, गाईड यांनाच म्हटले जाते. रावण राज्यामध्ये किती अनेक मनुष्य आहेत. राम राज्यामध्ये एकच आदि सनातन देवी देवता धर्म होता. त्यांना आर्य आणि अनार्य म्हणतात. आर्य म्हणजे सुधारलेले, न सुधारलेल्यांना अनार्य म्हटले जाते. याचा अर्थ सुद्धा कोणी जाणत नाही की सुधारलेलेच मग न सुधारलेले कसे बनले. आर्य काही धर्म नव्हता. सुधारलेले हे देवता होते. पुन्हा 84 जन्मानंतर न सुधारलेले बनतात. जे उच्च ते उच्च पूज्य होते तेच पुजारी बनले. हम सोचा अर्थ देखील बाबाच समजावून सांगतात. शिडीच्या चित्रावर समजावून सांगणे खूप चांगले आहे. असे नाही की आत्मा सो परमात्मा, परमात्मा सो आत्मा. नाही, हे तर विराट नाटक आहे. तुम्ही जाणता, आम्हीच पूज्य होतो पुन्हा पुजारी बनलो. अर्थात आम्हीच देवता पुन्हा आम्हीच क्षत्रिय बनतो. शिडी तर जरूर उतरणार ना. हा देखील हिशोब आहे. 84 जन्म कोण घेतात? बाबा म्हणतात, तुम्ही आपल्या जन्मांना जाणत नाही. मी तुम्हाला सांगतो, हे चक्र आहे. त्यामध्ये आम्हीच देवता, क्षत्रिय इत्यादी बनतो. 21 जन्म तर प्रसिद्ध आहेत. मनुष्य तर या गोष्टींना जाणतही नाहीत. तमोप्रधान आहेत. आता सारे ज्ञान तुम्हा मुलांनाच मिळते, परंतु कोणी विरळेच समजतात. तेव्हा म्हणतात, कोटींमधून काहीच येऊन ज्ञान घेणार आणि देवता धर्मवाले बनणार. यामध्ये आश्चर्य वाटून घेता कामा नये. सृष्टी चक्रावर समजावून सांगणे सोपे आहे. हे सतयुग, हे कलियुग. कारण सतयुगामध्ये असतातच फार थोडे. झाड लहान असते, नंतर मग वृद्धी होत जाते. या झाडाविषयी कोणालाच माहिती नाही आहे. आणि ब्रह्माची गोष्ट देखील खूप महत् प्रयासाने समजतात. बोला, ब्रह्मा मुखवंशावळी ब्राह्मण तर जरूर हवेत ना. ही ॲडॉप्टेड मुले अर्थात दत्तक मुले आहेत. ते ब्राह्मण आहेत कुखवंशावळी. हे ब्राह्मण आहेत मुखवंशावळी. हे आहे परके रावण राज्य. बाबांना येऊन रामराज्य स्थापन करायचे असते, तर कोणामध्ये तरी प्रवेश करणार ना. पहा, या झाडाच्या एकदम शेवटी उभे आहेत. यांची जडजडीभूत अवस्था आहे. बाबा म्हणतात, मी अनेक जन्मांच्या शेवटच्या जन्मामध्ये प्रवेश करतो. हा अंतिम 84वा जन्म आहे. तपस्या करत आहेत.
आपण यांना अर्थात ब्रह्मा बाबांना भगवान म्हणत नाही. दुनियावाल्यांनी तर भगवंताला सर्वव्यापी म्हणून दगडाधोंड्यात आहे असे म्हटले आहे. त्यामुळे स्वतः देखील पूर्णपणे दगड बनले आहेत. देवतांची तर गोष्टच वेगळी आहे. आता तुम्ही शिकून हे पद प्राप्त करता. किती उच्च शिक्षण आहे. या देवतांना भगवान भगवती सुद्धा म्हणतात, कारण पवित्र आहेत आणि स्वयं भगवंताद्वारे या धर्माची स्थापना झाली आहे. तर जरूर भगवान भगवती असले पाहिजेत. परंतु त्यांना म्हटले जाते महाराणी महाराजा. बाकी श्री लक्ष्मीनारायणाला भगवती भगवान म्हणणे देखील अंधश्रद्धा आहे, कारण भगवान तर एकच आहे ना. तुम्ही शिव आणि शंकर हे देखील वेगवेगळे असल्याचे सांगता. यावरती लोक म्हणतात हे देवतांना देखील नाहीसे करतात. तुमच्या बुद्धीमध्ये तर संपूर्ण चक्र आहे, परंतु जे महारथी आहेत ते चांगल्या रीतीने समजावून सांगू शकतात. असे बरेच आहेत जे ऐकतात जरूर, परंतु बुद्धीमध्ये राहत नाही. तर ते काय बनणार? पैशाचे दासदासी बनतील. पुढे जाऊन तुम्हाला साक्षात्कार होतील, परंतु त्यावेळी काहीही करू शकणार नाही. वेळ पूर्ण झाली मग काय करू शकणार? म्हणून बाबा सावध करत राहतात. परंतु सगळेच उच्च पद प्राप्त करतील असे तर होऊ शकत नाही. भांडे स्वच्छ नाहीये. बुद्धीमध्ये घाण कचरा भरलेला आहे. यामध्ये पुरुषार्थ खूप चांगला पाहिजे. चित्रांवर समजावून सांगण्याची खूप प्रॅक्टिस केली पाहिजे. नाही तर मागाहून पश्चाताप करावा लागेल. हे आत्म्याला भोजन मिळत आहे. या तर सर्वांना समजावून सांगण्याच्या गोष्टी आहेत. घाबरण्याची काहीही गरज नाही. मोठ्या मोठ्या स्थानांवर प्रदर्शनी म्युझियम असल्यावर नाव होते. बाबांनी सांगितले होते सर्वांकडून ओपिनियन लिहून घ्या. ते देखील छापायला हवेत. मुलांना खूप सेवा करायची आहे. यामध्ये नीट लक्ष देखील द्यायचे आहे की समजणारे आहेत की नाहीत. ही आहे नवीन दुनिया, ही आहे जुनी दुनिया. हे तर कोणीही समजू शकते, फक्त वेळ वाढवली आहे. त्यामुळे मनुष्य गोंधळून गेले आहेत. सर्वात अगोदर बाबांचा परिचय द्यायचा आहे. जे देही अभिमानी होऊन राहतात, अतींद्रिय सुख त्यांनाच मिळू शकते. फक्त भाषणाने काम होणार नाही. जेव्हा भाषण करता तेव्हा देखील असेच समजायचे आहे की मी आत्मा भाऊ भावाला समजावून सांगत आहे. आत्म अभिमानी बनण्यासाठी पुष्कळ मेहनत करायला हवी, परंतु मुले क्षणोक्षणी विसरून जातात. बाबाच येऊन मुलांना समजावून सांगतात. गायन देखील आहे, आत्मा परमात्मा अलग रहे. याचा अर्थ देखील तुम्हीच जाणू शकता. जे महारथी आहेत त्यांनी स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करण्याची खूप प्रॅक्टिस करायची आहे. तेव्हाच तर स्वतःला पॉवरफुल समजणार. जे स्वतःला आत्माच समजत नाहीत ते काय धारणा करणार? आठवणीनेच तुमच्यामध्ये ताकद भरणार. ज्ञानाला कधी बळ म्हटले जात नाही, योगबळ म्हटले जाते. योगबळानेच तुम्ही विश्वाचे मालक बनता. आता तुम्हाला अनेकांना आप समान बनवायचे आहे. जोपर्यंत अनेकांना आप समान बनवत नाही तोपर्यंत विनाश होऊ शकणार नाही. भले मोठे युद्ध झाले तरी देखील पुन्हा बंद होत राहते. आता बऱ्याच जणांकडे बॉम्ब्स आहेत, परंतु ती काही ठेवण्याची वस्तू नाहीये. जुन्या दुनियेचा विनाश आणि एका आदि सनातन धर्माची स्थापना जरूर होणार आहे. थोड्या वेळानंतर सर्वजण म्हणतील खरोखर ही तीच महाभारी लढाई आहे. भगवान देखील आहेत जरूर. जेव्हा तुमच्याकडे पुष्कळ लोक येतील तेव्हा सर्वजण मानायला लागतील. म्हणतील यांची तर वृद्धी होत आहे. यांच्यामध्ये खूप माईट अर्थात शक्ती आहे.
तुम्ही जितके आठवणीमध्ये राहाल तितकी तुमच्यामध्ये ताकद भरली जाणार. बाबांच्या आठवणीनेच तुम्ही इतरांना लाईट अर्थात प्रकाश देता. हे दादा अर्थात ब्रह्मा देखील म्हणतात, माझ्यापेक्षा देखील ही मुले खूप छान सेवा करतात. अजून थोडा वेळ आहे. योगामध्ये यथार्थरित्या कोणी राहू शकत नाही. स्वतः देखील फील करतात की योगामध्ये आम्ही कमी आहोत, म्हणून बरोबर तीर लागत नाही. भगवान कुमारींमध्ये ज्ञान बाण भरतात. तुम्ही प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारी आहात ना. हे आहेत ब्रह्मा. तुम्ही आहात ॲडॉप्टेड मुले. क्रिएटर तर एकच आहे, बाकी सर्व शिकत आहेत. त्यामध्ये हे ब्रह्मासुद्धा आले, तर ही रचना झाली ना. तुम्ही देवता बनणारे आहात. दैवी गुण धारण करत आहात. कुठे कुठे दोन्ही चाके अर्थात पती पत्नी दोघेही चालू शकत नाही. जसे की वाळूवर उभे आहेत. बाबा नाव घेत नाहीत, नाहीतर समजायला हवे बाबा खरे सांगत आहेत. मुले देखील एकमेकांच्या स्वभावाला ओळखू शकतात, ज्यांचे आपसात काम असते. मुले समजतात आपणच सिरताज होतो, आता पुन्हा बनत आहोत. पहिल्यांदा तुम्ही कोणाला समजावून सांगता तर मान्य करायला तयार नसतात. मग हळूहळू समजतात. यासाठी खूप हुशारी पाहिजे. आत्म्यामध्ये बुद्धी आहे. आत्मा सत चित आनंद स्वरूप आहे. आता तुम्हा मुलांना देही अभिमानी बनवले जाते. जोपर्यंत बाबा येत नाही तोपर्यंत कोणीही देही अभिमानी बनू शकत नाही. आता बाबा म्हणतात आत्म अभिमानी भव. मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा तर माझ्याकडून शक्ती मिळेल. हा धर्म अतिशय बलवान आहे. साऱ्या विश्वावर राज्य करतात. काही लहान गोष्ट आहे का? तुम्हाला ताकद मिळते. बाबांसोबत योग लावल्याने ही आहे नवीन गोष्ट, जी चांगल्या रीतीने समजावून सांगावी लागते. आत्म्यांचे बेहदचे बाबा तेच आहेत. तेच नव्या दुनियेचे रचयिता आहेत. तर शिवचे ऑक्युपेशन अर्थात कार्य समजावून सांगा की ते येऊन काय करतात. श्रीकृष्ण जयंती आणि शिवजयंती साजरी करतात. आता दोघांमध्ये मोठा कोण? उच्चते उच्च निराकार. त्यांनी काय केले जे शिवजयंती साजरी केली जाते? कृष्णाने काय केले? लिहिले आहे की परमपिता परमात्मा सामान्य वृद्धतनामध्ये येऊन स्थापना करतात. अनेक प्रकारची मतमतांतरे आहेत. श्रीमत तर एकच आहे, ज्याद्वारे तुम्ही श्रेष्ठ बनता. मानव मताने श्रेष्ठ कसे बनणार? हे ईश्वरीय मत जे तुम्हाला एकदाच संगमावर मिळते. देवता तर मत देत नाहीत. मनुष्यापासून देवता बनला, बस संपले. तिथे गुरु इत्यादी सुद्धा करत नाहीत. इथे मनुष्य गुरूंचे मत घेतात. तर युक्तीने समजावून सांगायचे आहे की आम्ही आहोत राजयोगी. हठयोगी कधी राजयोग शिकवू शकणार नाहीत. ते आहेतच निवृत्ती मार्गवाले. तीर्थस्थानावर प्रवृत्ती मार्गवाल्यांनाच जायचे आहे. तुम्हा मुलांना कोणत्याही गोष्टीमध्ये गोंधळून जायचे नाहीये. हा ड्रामा पूर्वनियोजित आहे, जो रिपीट होत राहतो. तुमची सेवा देखील कल्पापूर्वीप्रमाणेच होते. ड्रामाच तुमच्याकडून पुरुषार्थ करून घेतो. तो देखील तुम्ही कल्पापूर्वीप्रमाणे करता. पुरुषार्थींच्या वर्तनावरून तुम्ही समजू शकता. तेव्हाच तर प्रदर्शनीमध्ये ग्रुप पाहून गाईड दिला जातो की जो चांगल्या रीतीने समजावून सांगू शकेल. शिकविणारे बाबा तर चांगल्या रीतीने जाणतात. किती विशाल बेहदची बुद्धी बनवतात. तुम्हाला शुद्ध नशा असला पाहिजे की आपण कोणाची मुले आहोत. आम्हाला भगवान शिकवतात. कोणी शिकू शकले नाही तर पळून जातात. भगवानसुद्धा समजतात हा माझा मुलगा नाही. तुम्ही पाहता भगवंताची मुले शिकत होती, मग पळून गेली. पुन्हा काही अर्थ समजल्यावर पुन्हा शिकायला सुरू करतात. मग योगमध्ये चांगल्या रीतीने राहिले तर उच्च पद प्राप्त करू शकतात. समजतील खरोखर मी खूप वेळ वाया घालवला, जी अशी शाळा सोडून गेलो. आता तर जरूर बाबांकडून वारसा घेणार.
बाबांची आठवण करता करता किंवा बाबा बाबा म्हणताना रोमांचित झाले पाहिजे. बाबा आम्हाला उच्च पद प्राप्त करून देतात. आम्ही किती भाग्यशाली आहोत. घडोघडी बाबांची आठवण राहील, डायरेक्शनवर चालत राहील तर खूप उन्नती होऊ शकते. मग त्यांना सर्वजण खूप रिगार्ड देतील. बाबा म्हणतात, शिकलेल्यासमोर न शिकलेले ओझे उचलतील. देह अभिमान असणाऱ्याला दैवी गुणांची धारणा होऊ शकणार नाही. तुमचा चेहरा फर्स्ट क्लास असला पाहिजे. असे म्हणतात. अतींद्रिय सुख त्यांना विचारा ज्यांना भगवंत शिकवतात. अभ्यासावर किती अटेन्शन द्यायला पाहिजे आणि श्रीमतावर चालायला हवे. तुमच्या योगाच्या ताकदीने विश्व देखील पवित्र बनते. तुम्ही योगाने विश्वाला पवित्र बनवता. कमाल आहे. गोवर्धन पर्वत बोटांवर उचलायचा आहे. या खराब दुनियेला ज्यांनी पवित्र बनविले ही त्यांची निशाणी आहे. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, सत्य ज्ञानाला बुद्धीमध्ये धारण करण्यासाठी बुद्धिरूपी भांड्याला साफ स्वच्छ बनवायचे आहे. व्यर्थ गोष्टींना बुद्धीतून काढून टाकायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, दैवी गुणांची धारणा आणि अभ्यासावर पूर्ण अटेन्शन देऊन अतींद्रिय सुखाचा अनुभव करायचा आहे. सदैव याच नशेमध्ये राहायचे आहे की आम्ही भगवंताची मुले आहोत. तेच आम्हाला शिकवत आहेत. आजचे वरदान आहे, निश्चयाच्या फाउंडेशनद्वारे संपूर्णतेपर्यंत पोहोचणारे निश्चय बुद्धी निश्चिंत भव. निश्चयाच्या फाउंडेशनद्वारे संपूर्णतेपर्यंत पोहोचणारे निश्चय बुद्धी निश्चिंत भव. स्पष्टीकरण आहे, निश्चय हे ब्राह्मण जीवनाच्या संपन्नतेचे फाउंडेशन आहे. जे यथार्थ निश्चय बुद्धी आहेत ते सदैव निश्चिंत राहतात. यथार्थ निश्चय आहे आपल्या आत्मस्वरूपाला जाणणे, मानणे आणि त्याप्रमाणे चालणे आणि बाबा जसे आहेत, ज्या रूपामध्ये पाठ बजावत आहेत त्याला यथार्थ जाणणे. असे निश्चय बुद्धी विजयी होतात. स्लोगन आहे, आपल्या समयाला, सुखांना, प्राप्तीच्या इच्छेला सर्वांप्रती दान करणारेच महादानी आहेत. आपल्या समयाला, सुखांना, प्राप्तीच्या इच्छेला सर्वांप्रती दान करणारेच महादानी आहेत. अव्यक्ती सायलेन्सद्वारे डबल लाईट फरिश्ता स्थितीचा अनुभव करा. स्पष्टीकरण आहे, जसे अगदी सुरुवातीला अभ्यास करत होता, चालत आहात, परंतु स्थिती अशी असे की इतरांना वाटत होते की ही कोणती लाईट जात आहे. त्यांना शरीर दिसत नव्हते. याच अभ्यासाने प्रत्येक प्रकारच्या पेपरामध्ये पास झालात. तर आता जेव्हा समय अतिशय वाईट येत आहे तर डबल लाईट राहण्याचा अभ्यास वाढवा. इतरांना सदैव तुमचे लाईट रूप दिसले पाहिजे. हीच सेफ्टी आहे. आत येतील आणि लाईटचा किल्ला दिसेल. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.